नमस्कार मित्रांनो, आपलं परत एकदा मनापासून स्वागत करतो मी या नवीन ब्लॉगवर। तर आज मी आलो आहे वेरूळ लेणी येथे आणि आज मी या लेणीबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण पहा। वेरूळ लेणी पाहण्यासाठी 40 रुपयाचे तिकीट आहे आणि 15 वर्षांखालील मुलांना फ्री एंट्री आहे। वेरूळ लेणी ही छत्रपती संभाजीनगर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत। ही सह्याद्रीच्या 7 माळा पर्वतरांगेतील डोंगर कड्यात साधारणतः 5व्या ते 10व्या शतकाच्या काळखंडात कोरलेल्या एकूण 34 लेणी आहेत। यामध्ये 12 बौद्ध, 17 हिंदू आणि 5 जैन लेणी आहेत। इसवी सन 1951 साली भारत सरकारने या लेण्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली। युनेस्कोने इसवी सन 1983 साली वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसा स्थळाच्या यादीत केला। आणि आज आपण मुख्य तत्त्वे पाहणार आहोत हे कैलास मंदिर, जे त्याच्या बांधकाम शैलीमध्ये कुशल आहे। तर चला आता आपण जाऊया। संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरले आहे। ते द्रविड शैलीचे मंदिर म्हणून आकारले गेले आहे। हे मंदिर केवळ एक खडक कापून बांधले आहे। ते वरपासून खालपर्यंत तयार केले गेले आहे। ते बांधण्यासाठी खडकातून सुमारे 40,000 टन दगड काढला गेला। पहिला भाग त्याचा बांधकामासाठी वेगळे करण्यात आला। नंतर हा पर्वत भाग आतून कापला गेला आणि 90 फूट उंच मंदिर बांधण्यात आले। मंदिर बाहेरील बाजूने मूर्तीने भरले आहे। या मंदिराची महल 3 बाजूंच्या वर होती, जी मंदिराच्या वरच्या भागाला जोडली होती। आता हे पूल पाडले आहे। या लेणींमधील कैलास लेणी हे स्थापत्य आणि शिल्पकलेचे मेळ असून प्राचीन शिल्पकलेचा तो कळसाप्रमाणे होय। आधी कळस मग पाया ही संतोक्ती या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरली आहे। हे लेणी एक सलग पाषाणखंडात कोरलेले अतिशय भव्य आणि विस्तारित मोठे लेणी आहे आणि ते डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेले आहे। कैलासावर शिव पार्वती बसलेल्या असून रावण खालच्या बाजूने कैलास पर्वत उचलून हलवतो आहे। अशा शिल्पाच्या येथील अंकनामुळे या लेण्याला कैलास लेणी असे म्हटले जाते। दक्षिणेत प्रचलित असलेल्या तत्कालीन मंदिर स्थापत्य शैलीपेक्षा या मंदिराची प्रक्रिया निराळी आहे। पट्टदक्कल कर्नाटक येथील विरूपाक्ष मंदिर आणि कांची येथील कैलास मंदिराच्या स्थापत्य शैलीचा प्रभाव या मंदिरावर जाणवतो। पण असे असेल तरी स्थापत्यात तंतोतंत सारखेपणा दिसून येत नाही। 5व्या ते 10व्या शतकाच्या काळखंडात निर्माण झालेले या लेणीतील प्रसिद्ध असा कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा यांच्या काळात झालेली आहे। या लेणींपैकी 10 क्रमांकाच्या गुहेतील मागच्या भिंतीवर राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग याचा शिलालेख आहे। इसवी सनाच्या 753 ते 757 या काळातील हा लेख आहे। कैलास लेणी निर्माण करणारा राजा कृष्ण पहिला हा दंतीदुर्ग राजाचा काका होता। जैन धर्मीयांच्या क्रमांक 30 ते क्रमांक 34 अशी एकूण 5 गुहा मंदिरे येथे आहेत। त्यात इंद्रसभा, छोटा कैलास आणि जगन्नाथ सभा पाहाव्यास मिळतात। तत्कालीन बौद्ध हिंदू लेणी शिल्पकलेचा या जैन लेण्यांवर प्रभाव जाणवतो। ही लेणी एक मजली असून ती आतून एकमेकांना जोडलेल्या आहेत। विशाल आकाराच्या हत्ती आणि कलापूर्ण स्तंभांसह सूक्ष्म कलाकुसर, आकर्षक तोरणे, 23वे जैन तीर्थकर पार्श्वनाथ यांची विशाल मूर्ती हे येथील वैशिष्ट्य आहे। याशिवाय इंद्र, गोमटेश्वर बाहुबली, भगवान यांची शिल्पेही येथे पाहाव्यास मिळतात।
खरंच खूप अप्रतिम हे बांधकाम आहे. तुम्ही विचार करा, त्या काळात या लोकांनी फक्त हातोडी याने हे कसं बांधलं असेल. तर मित्रांनो, कैलाश मंदिराच्या मागेच हे एक मंदिर आहे. पण हे मंदिर कसे आहे हे ओळखायचे असेल तर इथे पहा. इथे तुम्हाला कोणतीच मूर्ती दिसणार नाही, पण इथे पुरातन काळात एक शिवलिंग होते. का तर बघा, येथे शिवलिंगावर पाणी पाडल्यास येथून पाणी वाहण्यासाठी जागा आहे. पण इथे तुम्ही पाहू शकता, आता इथे शिवलिंग नाही आहे. तर याचे कारण काय? तर एकतर हे शिवलिंग कुणीतरी चोरून नेले असेल, किंवा या शिवलिंगाला नष्ट करण्यात आले असेल इंग्रज किंवा मुघलांकडून. भव्य द्वार मंडप, 2 अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सारे विलक्षण आहे. पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात चितारलेले आहेत. 10व्या क्रमांकाची विश्वकर्मा लेणी दुमजली आहेत. त्यात खिडक्या आहेत. या ठिकाणी चैत्य विहार आणि स्तूपा असून स्तूपात बौद्धिक बुद्ध मूर्ती आहे. या वास्तूत जे स्तंभ कोरलेले आहेत त्यावर नृत्य व संगीतात मग्न असलेली शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. क्रमांक 11 ची गुफा म्हणजे ती मजली मठ आहे. क्रमांक 21 ची गुफा रामेश्वर गुफा या नावाने प्रसिद्ध आहे. घारापुरी येथील एलिफंट लेण्यातील शिल्पकलेची सामर्थ्य असलेली क्रमांक 29 ची लेणी शिव शिल्पांनी व्यापलेली आहे. क्रमांक 32 ची गुफा जैन धर्मांचा प्रभाव असलेली आहे. या लेण्यांच्या छतावर सुंदर कमालकृती कोरलेली आहे. सिंहरूढ यक्षची शिल्प ही या गुफात आहेत. ही गुफा दुमजली आहे. हा लेणी समूह व्यापारी मार्गावर असलेले तत्कालीन समाजाच्या दृष्टीपथात राहिला. राजघराण्यातील व्यक्ती तसेच उत्साही अभ्यासू प्रवासी यांनी या लेण्यांना दिलेल्या भेटीची नोंद सापडते. 10व्या शतकात अरब प्रवासी अल मसुदी याने येथे भेट दिली आहे. बहामनी सुलतान गंगू याने येथे आपला तळ ठोकला आणि ही लेणी पाहिली असाही संदर्भ आढळतो. फिरिस्ता मालती यासारख्या परदेशी प्रवासी अभ्यासकांनाही येथे भेट दिल्याचे दिसते. ही लेणी काही काळ हैदराबादच्या निजामाच्या नियंत्रणात होती. 19व्या शतकात भारतात ब्रिटिश राजवट असताना वेरूळ दुर्लक्षित होते. आक्रमणांमुळे किंवा काळाच्या ओघात मूर्तींचेही नुकसान झाले आहे. ब्रिटिशांनी दुरुस्तीचे थोडेफार प्रयत्न केले, तथापि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 1960च्या दशकात या लेण्यांची काळजी घेण्याची प्रयत्न सुरू झाले. या काळात अजिंठा वेरूळच्या लेण्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळे म्हणून प्रसार सुरू झाला.
तर ही होती वेरूळ लेणीबद्दल संपूर्ण माहिती आणि पुढच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हा देवगिरीचा अभेद्य किल्ला. तर भेटूयात अशाच पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. आत्तासाठी बाय बाय.